मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला गराडा घातलेला आहे। आपली व्यथा मांडण्याचा ते प्रयत्न करतायत। जे काही नुकसान झालं त्या संदर्भात तात्काळ नुकसान भरपाईची मागणी देखील शेतकरी करतायत आणि या शेतकऱ्यांसोबतच उद्धव ठाकरे संवाद साधतायत। ही दृश्य आहेत इटकूरमधली। धाराशिवमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेती पिकं पाण्याखाली गेली आहेत आणि त्याचाच परिणाम सध्या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावलं आणि या शेतकऱ्यांनाच भेटीगाठी देण्यासाठी सध्या नेते मंडळी बाहेर पडलेले आहेत। उद्धव ठाकरे सध्या इटकूर गावात दाखल झालेत आणि त्यांच्यासोबत शेतकरी संवाद साधत होते। आपली व्यथा ते उद्धव ठाकरेंसमोर मांडत होते। दृश्य तुम्ही पाहताय ही धाराशिवच्या इटकूर गावातील दृश्य आहेत। सध्याची ताजी दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकताय। नुकसान भरपाईची मागणी सध्या शेतकरी करतायत। आपण पाहू शकतोय शेतकऱ्यांचा आक्रोश सध्या आपण पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे। आर्थिक संकटात शेतकरी आहे आणि याच संदर्भात उद्धव ठाकरे सध्या इटकूर गावात दाखल झालेत। शेतकऱ्यांसोबत त्यांनी संवाद साधलाय आणि त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि या क्षणाची ही दृश्य तुम्ही पाहू शकताय। मोठ्या प्रमाणात गावकरी आणि शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूला गराडा घातलाय। आपली व्यथा मांडण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली। शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती असे आपले सर्वांचे लाडके आदरणीय उद्धव ठाकरे आज या ठिकाणी साहेब आपण शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे, शेतकऱ्यांना काय आक्रोश आहे। आजकाल मुख्यमंत्री परंतु त्यांनी साधारण दिलं नाही किंवा कर्जमाफीची घोषणा केली नाही। गिरीश थांब बाबा थांब। अरे गिरीश थांब, मी पडायला लागलो इकडे। शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी सांगितलं की योग्य वेळ आल्यावर करू। ही योग्य वेळ ही आहे का नाही हा सरकारला जाब आपण सर्व तमाम शेतकऱ्यांच्या वतीने विचारावा। ही सर्व सर्वांच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।